हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा काल लय दिवसातनं फिरायला गेलतो कारण का रोज होईनच झाले. कामाचा लोड इतका वाढलाय का नाही की असं वाटतंय की काम नको कुठं तर जाऊन शांत 2-3 तास बसून यावं म्हणून काल तोच कंटाळा आलता म्हणून गेलते बघा फिरायला. आणि सगळी एवढी पोरं तरी घेऊन गेलतोच आणि त्यांच्या मागं वरडायचं कमी जास्त आहे ना, त्याच्यामुळं हो काही सगळी जावची आमची आणि माझ्या तर एक पोरगी आणि एक मुलगा गेला आहे ह्याला सुट्टीला, त्याच्यामुळं माझी एकच मुलगी होती आणि ही 2 होती बघा. मागच्या जावची आमच्या आणि ते परत 2-3 त्या जावचे, असे सगळे मिळून आमच्या वस्तीवरची सगळी पोरं होतो. आम्ही सगळे फिरायला गेलतो. मग पप्पांना म्हणलं तुम्ही बी चला, तुम्ही तर बसून काय करताय, तेवढंच पाय मोकळं करून या. मग पप्पाने आंब्याची बाग वगैरे बघितली, तिथली चिंचांची बघितली. ही पोरं त्या दिवशीच बसलेलो तिथंच म्हणली आम्हाला त्याच झाडावर खेळायचे. मग त्या झाडावर खेळली, जरा चिंचा तोडल्या, तिथल्या सगळ्या वाळून गेल्या सोडा, त्याचा विषय नाही काय. दुसऱ्याचे आम्ही काय तोडू म्हणजे असं हे करू शकत नाही, पण खायसाठी 2-3 तोडून घेतल्या आणि खाल्ल्या तिथं बसून पोरांनी वगैरे आम्ही सगळ्यांनी. मग मस्ती वगैरे हो का ही पोरांनी धमाल केली मुलकाची. आम्ही पोरांना म्हणत होतो धिंगाणा करू नका, बसा एका जागेला. पोरं ऐकते ती का सांगा बरं, नेहरे खेळायला म्हणल्यावर खेळणारच. मग म्हणलं चला. मग पप्पा आमचे फिरत होते, आंब्याची बाग बघत होते. बघा किती आंबे लागले तर झाडांना तिथल्या, लय म्हणजे इतके दाटसर आंबे आहेत. पण तिथं कसं आहे, एक आंबाही आम्ही तोडू शकत नाही, लोकाचं म्हणजे दुसऱ्यांचं आहे ना ते, त्याच्यामुळं. आणि कालचा व्ह्यू बघा कसला भारी होता. काल पौर्णिमा होती. तिथून आलो घरी बघा. आणि घरी आल्यानंतर आमच्या ननंदबाई आलत्या, ज्या फिरायला गेलत्या बनारसला. मग बनारस, काशी, अयोध्येला गेलत्या. मग त्यांनी आणि त्या तिथनं काय काय आणले ते दाखवत होत्या. आणि त्यांनी का नाही तिथनं काय आणलंय ते तुम्हाला दिसणार नाही, कारण दिसलं असेल थोडंफार, कारण लाईट गेलती त्याच्यामुळं काय दिसत नव्हतं व्यवस्थित. आणि ह्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा. त्या निघाल्या लगेच कोल्हापूरला. चला ताईनं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.